टोळीची दहशत कमी झालीये। काही दिवसात मोठा धमाका करा, वेपन आणि पैसे मी पुरवतो, केस लागली तर सोडवून आणतो, हे शब्द होते कुख्यात गुंड निलेश घायवळचे। हे सगळं कोणाला सांगितलं होतं? तर अर्थातच नंबरकार्यांना। नंबरकार्यांनी ते ऐकलं सुद्धा, गुन्हा सुद्धा केला, गुन्हा दाखलही झाला आणि त्याच्यानंतर ज्या केसमधून निलेश घायवळ इतरांना सोडवून आणणार होता, ती केस इतकी मोठी झाली की निलेश घायवळ स्वतः सुद्धा अडकला आणि त्याला थेट लंडनला पळून जावं लागलं। याच सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात हे प्रकरण इतकं गाजतंय की या प्रकरणानंतर पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले। निलेश घायवळला पुणे शहरात का आणलं जात नाहीये वगैरे असं बरंच काही काही विचारलं जात असताना आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी थोडं थोडकं नाही तर तब्बल 6,500 पानांचं दोषारोप पत्र जे आहे ते कोर्टात सादर केलंय। त्यामुळे याच दोषारोप पत्रात नेमकं काय काय आहे, कुणाकुणाची साक्ष घेतली आहे, या प्रकरणामध्ये कोण कोण दोषी आढळलंय, या सगळ्यावरच बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कोथरूड परिसरामध्ये 17 सप्टेंबर 2025 रोजी काही तरुण थांबलेले होते। या तरुणांवर बाईकवरून आलेल्या काही तरुणांबरोबर यांची वाचावाची झाली, किरकोळ वाद झाले। या वादांच्या नंतर बाईकवरून उतरलेल्या तरुणांनी थेट गोळीबार केला। इतकं कमी की काय म्हणून त्याच्यानंतर पुढेच जाऊन शेजारीच असलेल्या मयूर कॉलनी परिसरामध्ये आणखी काही तरुण उभे होते, त्यातल्या एकावर कोयत्याने वार सुद्धा केले। हे सगळं केल्याच्या नंतर ज्या तरुणांनी हे सगळं केलेलं होतं, जे आरोपी होते, ते सगळेच घटनास्थळावरून अर्थात फरार झालेले होते। पण मुळातच हे जिथे घडलं ती जागा अगदी कोथरूड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरती आहे। म्हणजे ज्या परिसरामध्ये गोळीबार झाला तिथून ज्याच्यावर गोळीबार झाला तो व्यक्ती जोरात ओरडला जरी असता तरी सुद्धा कोथरूड पोलीस ठाण्यापर्यंत त्याचा आवाज गेला असता, इतकं क्लोज हे लोकेशन होतं। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इतक्या पोलीस स्टेशनच्या जवळ एखाद्याने गुन्हा करणं, फायरिंग करणं, कोयत्याने वार करणं, हे नेमकं कुणी केलंय, इतकी हिंमत कुणाची झाली, हा सगळ्यात पहिला प्रश्न जेव्हा या बातम्या बाहेर आल्या तेव्हापासून विचारला जात होता। जसजसं या प्रकरणामध्ये पुणे पोलीस पुढचा तपास करत गेले त्यावेळी लक्षात आलं की या प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत हे सगळेच निलेश घायवळ टोळीचे गुन्हेगार आहेत, त्यांचे सदस्य आहेत। त्यामुळे मग पोलिसांनी तशाच अनुषंगाने त्यांचा जो काही तपास होता तो सगळा तपास करायला सुरुवात केली। अर्थातच या प्रकरणामध्ये निलेश घायवळचा सहभाग नेमका कशा पद्धतीने आहे हे सुद्धा तपासण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा निलेश घायवळचं वॉरंट जारी करण्यात आलं, निलेश घायवळचा शोध घेतला गेला, त्यावेळी मात्र निलेश घायवळ हा चक्क भारतातच नसल्याचं पुणे पोलिसांना समजलं। मग आता हा निलेश घायवळ नेमका गेला तरी कुठे? पुणे पोलिसांनी या सगळ्या विषयीचा तपास सुरू केला। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा असं कळलं की निलेश घायवळ हा आता लंडनमध्ये आहे। पुढच्या काही दिवसांनंतर कळलं की तो लंडनला नसून स्वित्झर्लंडला गेलाय। पुन्हा कळलं की तो लंडनमध्येच आहे। मुळातच निलेश घायवळ लंडनला गेला कशासाठी, हा सगळ्यात पहिला प्रश्न पुणे पोलिसांसमोर उभा राहिला होता। पोलिसही त्या दृष्टिकोनातून तपास करत होते। त्यावेळी असं लक्षात आलं की निलेश घायवळ हा जो आहे त्याचा जो मोठा मुलगा आहे तो लंडनमध्ये शिक्षण घेतोय गेले अनेक वर्ष आणि तो आपल्या मुलाला भेटण्यासाठी तिथे गेलाय वगैरे असं काहीसं सांगितलं गेलं। त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि दुसरा मुलगा सुद्धा असल्याचं बोललं गेलं होतं। मात्र कालांतराने त्याची पत्नी आणि त्याच्या मुलाला त्याने पुन्हा भारतात पाठवलंय आणि तो केवळ एकटाच लंडनमध्ये आहे वगैरे असं सुद्धा सांगितलं गेलं होतं। अर्थात या सगळ्यावरती पुणे पोलीस कंटिन्यू तपास करत होते। निलेश घायवळला भारतात कसं आणायचं वगैरे या सगळ्याचे प्रयत्न पुणे पोलिसांनी सुरू केले होते। त्यावेळीच असं समजलं की मुळातच इतका मोठा सराईत गुन्हेगार असलेला, जामिनावर बाहेर असलेल्या निलेश घायवळला इतक्या सहजासहजी पासपोर्ट मिळालाच कसा? पासपोर्ट साठीचं पोलीस व्हेरिफिकेशन ज्या वेळेस होत असतं त्यावेळी पोलीस अगदी प्रत्येक लहान मोठी गोष्ट चेक करून घेत असतात। मग अशा पद्धतीने चारित्र्य पडताळणी असेल किंवा पोलीस व्हेरिफिकेशन असेल, या सगळ्यामध्ये निलेश घायवळ दोषी कसा काय आढळला नाही, या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधलं गेलं त्यावेळी अर्थातच असं समजलं होतं की निलेश घायवळने पुण्याचा पत्ता न लावता कर्जत जामखेडमध्ये मूळ जे त्याचं गाव आहे, सोनेगाव जे आहे, त्या गावचा ऍड्रेस त्याने दिला होता। त्या परिसरामध्ये त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता आणि असंच असल्यामुळे तिथल्या पोलिसांच्या वशिल्यानुसार त्याला तात्काळ मधून हा जो पासपोर्ट आहे तो पासपोर्ट मिळाला होता। याच पासपोर्टच्या बळावरती मग त्याने हा सगळा परदेशातला प्रवास जो आहे तो केला। पण जेव्हा हा गुन्हा दाखल झाला, जेव्हा या गुन्ह्यामध्ये निलेश घायवळचं नाव आलं तेव्हापासून निलेश घायवळ प्रत्यक्ष या सगळ्यामध्ये सामील आहे की नाही असे अनेकांनी प्रश्न विचारले होते।
मात्र जेव्हा हे प्रकरण सुरू होतं, पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधत होते. रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती, ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि ही सगळी प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होती, लंडन मधील तिथल्या स्थानिक प्रशासनाशी, तिथल्या यंत्रणांशी जेव्हा बोलणं चालू होतं पोलिसांचं, हे सगळं सुरू असताना त्याच्या वकिलांकडून मात्र या सगळ्यामध्ये आणखी एक अर्ज जो आहे तो कोर्टात सादर केला गेला. या अर्जात असं म्हटलेलं होतं की मुळात ज्या तरुणांनी, ज्या आरोपींनी हा सगळा गोळीबार केलाय, ज्यांनी इथे फायरिंग केलं, ज्यांनी कोयत्याने वार केले, त्यांचा आणि निलेश घायवळचा थेटपणे संबंध नाही. निलेश घायवळ स्वतः या सगळ्या तरुणांना ओळखतही नाही आणि या सगळ्यांचा निलेश घायवळच्या टोळीशीही कुठला संबंध नाही, असं म्हणत निलेश घायवळने त्याच्या वकिलांच्या मार्फत हात झटकण्याचं काम केलं. मात्र ज्यावेळी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणातला आता तपास केलाय, या तपासाच्या नंतर जे दोषारोप पत्र सादर केलं गेलंय, या दोषारोप पत्रामध्ये मात्र थेटपणे निलेश घायवळच या सगळ्या कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचं, मास्टर माइंड असल्याचं आता समोर आलंय. कारण जे काही पोलिसांनी या दोषारोप पत्रात म्हटलंय त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगितली गेली आहे की ज्या दिवशी गणेश विसर्जन होतं, म्हणजे 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होतं आणि त्याच दिवशी हे सगळे टोळीतले सदस्य आणि निलेश घायवळ जो आहे तो भेटलेले होते. त्यावेळेस निलेश घायवळने असं सांगितलं होतं की कोथरूडच्या हमराज चौक असेल किंवा मग शास्त्रीनगर असेल, या परिसरामध्ये घायवळ टोळीची जी दहशत होती ती आता कुठेतरी कमी झाली आहे. त्यामुळे दहशत वाढवण्यासाठी, टोळीचं वर्चस्व वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि मग काय करायचं, तर निलेश घायवळनीच या पोरांना सांगितलं की तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये जोरात धमाका करा. या सगळ्यासाठी वेपन आणि पैसे मी पुरवतो. तुमच्यावर केस लागल्या तर सोडवून आणायची जबाबदारी माझी, असं म्हणत या तरुणांना फ्री हँड दिलं गेलं होतं. आणि त्याच सगळ्याच्या अंतर्गत काही ना काही आपल्याला करून दाखवायचंय असं कुठेतरी या टोळीनं ठरवलं, या सगळ्या गँग मेंबर्सनी ठरवलं. आणि त्यानुसार 17 सप्टेंबर रोजी ज्यावेळी या परिसरामध्ये जे पीडित आहेत ते पीडित तरुण त्यांच्या मित्रांबरोबर त्या ठिकाणी थांबलेले होते, त्यावेळेसच हे सगळेच या प्रकरणामधले जे प्रत्यक्ष आरोपी होते, ज्यांनी हे फायरिंग केलं, ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी कोयत्याने वार केले, ते सगळे तिथून पास होत होते. त्यावेळेस दुचाकीवरून जात असताना अचानक गाडी थांबवली गेली. जे तरुण त्या ठिकाणी उभे होते त्यांना असं म्हटलं गेलं की काय तुला फार माज आलाय का, तू आमच्या एरियात आहेस हे लक्षात ठेव, आज तुझी विकेटच टाकतो, असं म्हणत कुठेतरी मार रे मैऱ्या याला वगैरे असं सगळं म्हटलं गेलं. मयूर कुंभरे नावाचा प्रमुख आरोपी आहे या सगळ्यामधला, त्याला अशा पद्धतीने त्याच्याच काही मित्रांकडून मोटिवेट केलं गेलं खरं तर. आणि त्याच सगळ्याच्या नंतर हे फायरिंग झालं, त्याच्यानंतर कोयत्याने वार झाले आणि नंतर पुढचा गुन्हा जशा पद्धतीने घडला आणि आता हा गुन्हा नेमका कुठपर्यंत, ही केस नेमकी कुठपर्यंत आहे हे सगळं तर आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जे निलेश घायवळकडून कोर्टात जो अर्ज केला गेला होता त्याच्यात जे म्हटलेलं होतं वकिलांच्या मार्फत की आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, तर तसं नसून निलेश घायवळचा या प्रकरणाशी थेटपणे संबंध आहे. निलेश घायवळने चिथावणीखोर वक्तव्य केलेली होती, या सगळ्या तरुणांना भडकवण्याचं काम त्याने केलं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरून एखादा मोठा जोरात धमाका करायचा आहे आणि टोळीचं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करायचंय. यासाठीच म्हणून या सगळ्या आरोपींनी हा गोळीबार केला आणि त्याच्यानंतर कोयत्याने वार सुद्धा केले. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जवळपास 9 आरोपींविरोधातले गुन्हे दाखल आहेत. यापैकी अनेक आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. निलेश घायवळ स्वतः मात्र फरार आहे. त्याच्यावरती त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी इंटरपोलशी संपर्क हे सातत्यानं सुरू असलेले पाहायला मिळतात. त्याचं तिथलं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे वगैरे हे सगळं शोधलं जात आहे. त्याचा पासपोर्ट तर यापूर्वीच रद्द केला गेलाय. त्यामुळे आता निलेश घायवळला लवकरात लवकर भारतात कसं आणायचं या सगळ्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस प्रयत्न करतात. दुसरीकडे जे दोषारोप पत्र सादर केलं गेलंय त्यामध्ये जवळपास 122 लोकांची साक्ष घेण्यात आलेली आहे. 122 साक्षीदार या प्रकरणामध्ये आहेत आणि त्यांनी जे जे काही सांगितलंय, काही प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीने या केसशी संबंधित असलेले लोक आहेत, त्यांनी या प्रकरणामधल्या सगळ्या साक्ष दिल्यात आणि या सगळ्या साक्षींच्या माध्यमातून निलेश घायवळ आणि त्याची ही संपूर्ण टोळी या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता जास्त स्पीडमध्ये निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले जाणार आहेत. अर्थात निलेश घायवळ भारतात परत कधी येणार, तो स्वतःहून येणार की पोलीस त्याला आणणार, आणि त्याचबरोबर आता हे जे काही दोषारोप पत्र सादर झालंय कोर्टात ही केस स्टँड होईल आणि आता न्यायप्रविष्ट हे सगळं प्रकरण होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्यानंतर या आरोपींना कशा पद्धतीची शिक्षा केली जाते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.